नमस्कार. अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुलांना कसं असतं, वारंवार पिझ्झा खायचा असतो आणि जवळपास तो पिझ्झा मिळतही नाही, आणि मिळालाच तर तो शरीरासाठी आपल्या चांगला नसतो. कारण पिझ्झा बेससाठी जो बेस वापरलेला असतो ना, तो अगदी मैद्यापासून बनवलेला असतो आणि तो शरीराला खूप हानिकारक असतो. तर मुलांनी जर हट्ट केला पिझ्झा खायचा, तर तुम्ही अशा पद्धतीनं या चपातीचा हा स्नॅक्स बनवून त्यांना द्या. खूप आवडेल आणि ते नेहमी तुम्हाला हेच करा म्हणतील. पिझ्झा खायची किंवा आणायची गरजही पडणार नाही, अगदी पिझ्झाचा फील येतो. तर चला आपण बनवूया. इथं मी त्यासाठी एक टोमॅटो, एक सिमला मिरची, एक लाल झालेली कलरसाठी मिरची घेतली. इथं कॉर्न आहेत हे थोडे, आणि आपली साधी हिरवी मिरची, हे अमूलचं बटर. इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि आपल्या स्वयंपाकातली एक चपाती, बस. तर हे सगळं आपण आता एकत्र करून घेऊया. ह्या सगळ्या भाज्या आपल्या शरीराला चांगल्याच आहेत आणि चपातीबरोबर ह्या भाज्या जर पोटात गेल्या तर मुलांसाठी हे हेल्दीच आहे ना. त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. हे सगळं तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर मी इथं मिरची हिरवी 3 मिरच्या घेतल्या होत्या. तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार मिरची कमी जास्त करा. मी थोडं चिली फ्लेक्स 1 चमचा घेतला आहे आणि ऑरिगॅनो. हे आपण थोडंसं मीठ घालायचं, अगदीच भाज्यांना बेचव लागू नये म्हणून. आणि मीठ घालताना अगदी व्यवस्थित मापानं घालायचं, कारण ऑरिगॅनोमध्ये पण मीठ असतं, ते खारट असतं जरासं. बटर आपण लावणार आहे त्यातही मीठ असतं, त्यामुळं मीठ जपून घालायचं. तर इथं आपण एक तवा गरम करायला ठेवायचा. ही आहे चपाती, याच्यावर आपण पिझ्झा सॉस लावून घ्यायचं आहे आता. तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त लावून घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे सॉस लावून घ्या, कमी जास्त. याच्यातल्या सगळ्याच गोष्टी प्रत्येकानं आपल्या आवडीनुसार करायच्या आहेत. आतल्या भाज्या, तुम्हाला जे स्टफिंगसाठी जे आपण ह्या भाज्या बनवल्यात, ते तुम्हाला जे आवडतं, कुणाला पनीरचे क्यूब आवडत असतील ते तुम्ही फ्राय करून वापरू शकता. ऑनियन म्हणजे कांदा कुणाला आवडत असेल, ज्याला जे आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही ते बनवू शकता. तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी तेच घातलेलं आहे. अर्ध्यापर्यंतच आपण हे सगळं भरायचं, कारण ती राहिलेली अर्धी चपाती आपण याच्यावरती फोल्ड करणार आहे. आता आपण याच्यावरती चीज टाकून घेऊया. थोडंसं मेयोनीज टाकू, कारण जराच थोडी चटपटी चव येते. आणि हे आपण आता असं फोल्ड करायचं आणि हलक्या हातानं दाबून घ्यायचं. झालं. किती सोपं आहे बघा. जरासं बटर लावून घेऊया आपण वरच्या बाजून, असं स्प्रेड करू सगळीकडं व्यवस्थित. आणि आता आपण तवा जास्तही तापू द्यायचा नाही आणि अगदी गारही नाही. थोडं बटर लावून घेऊया तव्याला. तुम्ही बघू शकताय माझा गॅस कमी आहे, कारण कसं जास्त जर तवा तापला तर आपली चपाती पटकन लगेच करपवू शकते. आपल्या आतल्या भाज्या हलक्या शिजल्या गेल्या पाहिजेत. जास्तही नाही शिजणार, पण कच्च्याही राहू नयेत, म्हणून गॅसचं जी फ्लेम आहे ती अगदी व्यवस्थित ठेवायची. जास्तही करायची नाही, अगदी कमीही करायची नाही. आता दुसऱ्या बाजूने आपण हे बटर लावून घेऊया.
अगदी करपूस दोन्ही बाजूनी आपण भाजून घ्यायची आहे आपली चपाती. हे बघा, माझ्या मुलाला जास्त चीज आवडतं, त्यानं त्याच्यावर स्लाइसेस लावले. ही आपली दुसरी चपाती आपण स्टफ केलेली आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान चपाती भाजली. मग अशी मी तव्याला बटर लावलं होतं, जरा नॉर्मली ते जास्त झालं होतं म्हणून मी आता लावलेलं नाही, फक्त चपातीलाच आता आपण लावून घ्यायचं. बघा मस्त रंग आलाय ना. अशा पद्धतीनं आपण भाजून घे. बघा आपली पहिली चपाती, वा मस्त झाली आहे ना. तुम्ही हे घरी बनवून मुलांना द्या आणि मला कमेंटमध्ये सांगा मुलांची आणि तुमची प्रतिक्रिया. तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर अशा आपल्या ह्या दोन्हीही चपात्या इथं पूर्ण भाजून झाल्यात आणि बघू शकता किती छान रंग आला आहे. तर अशा पद्धतीनं आपण कट करून घेऊया. तुम्ही बघू शकताय किती छान झाले बघा. तुम्ही जरूर करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि एखादं छानसं कमेंट करा. तर चला परत भेटू एका अशाच ट्रिकी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.